तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या डेफिनेशन्स आणि लॉज पाठ करून घेण्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकतोय आणि या माध्यमातून तुमच्या डेफिनेशन्स आणि लॉज पाठ करून घेणे यासाठी एक छोटीशी मदत म्हणून मी ही एक सिरीज सुरू करतोय की ज्यामध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये ज्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आणि स्टेटमेंट्स आहेत ते मी एकत्र केलेत, ते मी वाचून दाखवतोय आणि हे तुम्हाला फक्त नेहमी ऐकायचे आहेत. हे जर तुम्ही परत परत ऐकलेत तर काही दिवसांमध्ये तुमच्या त्या डेफिनेशन्स आणि स्टेटमेंट सर्व पाठ होऊन जातील. म्हणजे तुमच्या पाठांतरामध्ये मला काहीतरी भाग घेतल्याचा आनंद मिळवता येईल आणि तुमचे पाठांतर होण्यासाठी ही माझी छोटीशी मदत तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल असा मला विश्वास आहे. म्हणून तुमचं काम असेल की ही जी सिरीज आहे की ज्याच्यामध्ये मी डेफिनेशन आणि लॉ एकत्र करतोय प्रत्येक चॅप्टरचे, ती सिरीज नेहमी पाहत राहा. जेव्हा तुम्हाला बोर झालं असेल अभ्यास करताना तेव्हा मोबाईलमध्ये आपला हा व्हिडिओ लावून टाकायचा, एक डेफिनेशन ऐकत बसायची. असं नेहमी जर तुम्ही ऐकसाल तर कालांतराने तुमच्या सगळ्या डेफिनेशन पाठ होतील आणि डेफिनेशन स्टेटमेंट जर पाठ असतील तर ते तुम्ही जशीच्या तशी पेपरमध्ये लिहिसाल, तुमचा मार्क कटणार नाही. कारण की डेफिनेशन जर तुम्ही चुकीची लिहिली किंवा स्टेटमेंट जर तुम्ही मनाचे वाक्य तयार करून लिहिलं तर तुमचे मार्क जातात, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून योग्य पाठांतर झालंच पाहिजे, परफेक्ट तुमचं असलंच पाहिजे. यासाठी काही गोष्टी पाठच कराव्या लागतात आणि म्हणून मग ते पाठांतर होण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. ओके, जर तुम्हाला पूर्ण 1 ते 16 या चॅप्टरचे डेफिनेशन आणि लॉज एकत्र पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा, म्हणजे एकच व्हिडिओ बनवता येईल पूर्ण 16 चॅप्टरसाठी. ओके, सो डेफिनेशन अँड लॉज ऑफ चॅप्टर नंबर 16 सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. Rectification, the process of converting AC signal into DC signal is called rectification. Rectifier, a circuit which converts AC signal into DC signal is called rectifier. Half wave rectifier, a rectifier which rectifies only one half cycle of each AC input supply is called half wave rectifier. Full wave rectifier, a rectifier which rectifies both half waves of each AC input cycle is called a full wave rectifier. Advantages of full wave rectifier, these points you must know. Rectification takes place in both the cycles of AC input. Second advantage is efficiency of full wave rectifier is higher than half wave rectifier. And third advantage of full wave rectifier is ripple in full wave rectifier are less than half wave rectifier. Next definition is ripple factor, the ratio of RMS value of AC component to the value of DC component in the rectifier output is called ripple factor. So formula for ripple factor is RMS value of AC component upon value of DC component. Filter circuit, a circuit which removes AC component or ripple from a rectifier output and allows only DC component is called filter circuit. Unregulated power supply, a power supply whose output changes when a load is connected is called unregulated power supply. Regulated power supply, a power supply whose output do not change when a load is connected is called regulated power supply. Zener diode, it is a PN junction diode intentionally manufactured to operate in breakdown region. Zener breakdown voltage, the reverse voltage across the Zener diode at which maximum current passes through it is called Zener breakdown voltage. Photodiode,
It is a special type of PN junction diode which converts light energy into electrical energy. Dark current, the reverse saturation current flowing in a photodiode is called dark current. Dark resistance, the resistance of photodiode when it is not illuminated is called dark resistance, or the ratio of maximum reverse voltage to dark current is called dark resistance. डार्क रेजिस्टन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. डार्क रेजिस्टन्स इज इक्वल टू मॅक्झिमम रिव्हर्स व्होल्टेज अपॉन डार्क करंट. त्यानंतर काही पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, ते मुद्दाम इथे पाठ करून घेतो तुमच्याकडनं. ॲडव्हान्टेजेस ऑफ फोटोडायोड. क्विक रिस्पॉन्स वेन एक्सपोज टू लाईट. लाईट पडल्याबरोबर याच्यामधनं करंट पास होतो, सो इट हॅज क्विक रिस्पॉन्स. लिनियर रिस्पॉन्स, जसजशी इंटेन्सिटी वाढत जाईल तसं करंट वाढत जातो. हाय स्पीड ऑफ ऑपरेशन. स्पीड ऑफ ऑपरेशन याचं फास्ट आहे. लाईट वेट अँड कॉम्पॅक्ट इन साईज. हा फोटोडायोड वजनाने हलका पण आहे आणि साईजनी कॉम्पॅक्ट पण आहे. लो इन कॉस्ट, याची कॉस्ट पण कमी असते. वाईड स्पेक्ट्रम रिस्पॉन्स, म्हणजे वेगवेगळ्या वेवलेंथसाठी हा ऑपरेट होतो, म्हणून वाईड स्पेक्ट्रम रिस्पॉन्स म्हटलं गेलं आहे. याचे काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. व्हॉट आर दीज डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फोटोडायोड? इट्स प्रॉपर्टीज आर टेम्परेचर डिपेंडंट. टेम्परेचर बदललं की प्रॉपर्टी चेंज होतात फोटोडायोडच्या. लो रिव्हर्स करंट फॉर लो इल्युमिनेशन. जर कमी लाईट याच्यावर पडला तर करंट पण हा कमी दाखवतो. ॲप्लिकेशन ऑफ फोटोडायोड. फोटोडायोडचे युजेस. इट इज यूज इन काउंटर अँड स्विचेस. बर्गलर अलार्म सिस्टीममध्ये पण याचा वापर होतो. डिटेक्शन ऑफ रेडिएशनमध्ये पण याचा वापर केला जातो. फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनमध्ये पण याचा यूज होतो. सर्किट इन विच फास्ट ऑपरेशन स्पीड इज रिक्वायर्ड, तिथे पण याचा वापर केला जातो. फोटो सेन्सर म्हणून पण याचा वापर होतो. सेफ्टी डिव्हायसेस लाईक फायर डिटेक्टर, स्मोक डिटेक्टर, यामध्ये पण या फोटोडायोडचा वापर केला जातो. Photothermal device, a device which converts solar energy into heat energy is called photothermal device. Photovoltaic device, a device which converts solar energy into electrical energy using solar cells is called photovoltaic device. क्रायटेरिया फॉर मटेरियल ऑफ सोलर सेल. सोलर सेल तयार करण्यासाठी कोणतं मटेरियल वापरायचं, त्या संदर्भात काही क्रायटेरिया आपल्याला दिलेले आहेत. ते पाठ करण्यासाठी मुद्दाम मी या ठिकाणी वाचून दाखवतो आहे. द बँड गॅप बिटवीन 1 इलेक्ट्रॉन होल्ट टू 1.8 इलेक्ट्रॉन होल्ट असं ते मटेरियल पाहिजे. शुड हॅव हाय ऑप्टिकल ॲब्सॉर्प्शन. जास्तीत जास्त लाईट त्यांनी ॲब्सॉर्ब केला पाहिजे. शुड हॅव हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त पाहिजे. मटेरियल शुड बी इझिली अवेलेबल. हे जे मटेरियल आहे ते आपल्याला इझिली अवेलेबल झालं पाहिजे. अशा प्रकारचे क्रायटेरिया जे मटेरियल सॅटिस्फाय करतं त्याचा वापर करून सोलर सेल तयार केला जातो. युजेस ऑफ सोलर सेल. सोलर सेलचा वापर आपण कुठे कुठे करतो? फॉर चार्जिंग बॅटरीज, सप्लाईंग पॉवर टू व्हेरियस इक्विपमेंट्स. लक्स मीटरमध्ये पण या सोलर सेलचा वापर करतात. इन रिमोट एरियाज टू जनरेट पॉवर. लाईट इमिटिंग डायोड LED. इट इज अ डायोड विच इमिट्स लाईट व्हेन लार्ज फॉरवर्ड करंट पासेस थ्रू इट. ॲडव्हान्टेजेस ऑफ LED, हे पॉईंट्स तुम्हाला माहिती पाहिजेत. LED इज एनर्जी इफिशियंट. इट हॅज व्हेरी लॉंग लाईफ. रग, क्विक रिस्पॉन्स, excellent color rendering, environment friendly and it is controllable. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत, लक्षात ठेवा. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ LED. हजार्डस ब्ल्यू लाईट क्वालिटी. याच्यामधला जो ब्ल्यू लाईट निघतो तो आपल्यासाठी हार्मफुल आहे, हे लक्षात ठेवा. टेम्परेचर डिपेंडंट वर्किंग. टेम्परेचर बदललं की याचं वर्किंग बदलतं. हाय व्होल्टेज सेन्सिटिव्ह. थोडं जरी व्होल्टेज चेंज केलं तरी या ठिकाणी इंटेन्सिटीवर खूप परिणाम पडतो,
म्हणून जास्त सेन्सिटिव्ह असणं हे पण आपल्यासाठी याचा डिसॲडव्हान्टेज आहे. हाय कॉस्ट, LED ची कॉस्ट जास्त असते, त्यामुळे इनिशियल प्राईस LED इन्स्टॉलेशनचं जास्त पडतो, म्हणून हाय कॉस्ट त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. पण लाईफ जास्त असल्यामुळे याचा वापर आपण आता जास्त करायला लागलो आहे. युजेस ऑफ LEDचा वापर आपण इंडिकेटरमध्ये करतो. हेडलॅम्प्स ऑफ व्हेकलमध्ये याचा वापर सुरू झाला आहे आता. फोकस लॅम्पमध्ये पण याचा वापर होतो. होममध्ये पण आपण याचा वापर सुरू केला आहे. घरातले लाईट पण आता LEDचे आले आहेत. LED स्क्रीन्स इन मोबाईल अँड TV यामध्ये पण LEDचा वापर करणं सुरू झाला आहे. बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, a semiconductor device having two junctions and 3 terminals with current carried by both electrons and holes is called bipolar junction transistor. Or a semiconductor device having two PN junctions formed by sandwiching either P-type or N-type semiconductor between a pair of opposite type semiconductors. ठीक आहे. टाईप ऑफ ट्रान्झिस्टर PNP आणि NPN आपल्याला माहिती आहे. डायग्रामकडे लक्ष ठेवा. आपल्या बोर्डाच्या पुस्तकात दिलेल्या डायग्राम याच्या उलट्या आहेत, पण ॲक्च्युअल डायग्राम अशा आहेत. ॲरोकडे लक्ष ठेवा. PNPचा ट्रान्झिस्टरचा ॲरो जो दाखवला आहे तो इमिटर साईडला, आणि NPN ट्रान्झिस्टरमध्ये जो ॲरो दाखवला आहे त्याकडे लक्ष ठेवा. कॉमन बेस, कॉमन कलेक्टर, कॉमन इमिटर असे ट्रान्झिस्टरचे बायसिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातलं कॉमन बेसमधले जो करंट गेन आपल्याला मिळतो त्याला म्हटलं जातं DC कॉमन बेस करंट गेन, आणि याला दाखवलं जातं अल्फा DC या सिम्बॉलनी. सो द रेशिओ ऑफ कलेक्टर करंट टू इमिटर करंट इज कॉल्ड DC कॉमन बेस करंट गेन. सो अल्फा DC इज इक्वल टू IC अपॉन IE. DC कॉमन इमिटर करंट गेन, द रेशिओ ऑफ कलेक्टर करंट टू बेस करंट इज कॉल्ड DC कॉमन इमिटर करंट गेन, आणि याला दाखवलं जातं बीटा DC या सिम्बॉलनी. सो बीटा DC इज इक्वल टू IC अपॉन IB. रिलेशन बिटवीन अल्फा DC अँड बीटा DC काय रिलेशन आहे? तर अल्फा DC इज इक्वल टू बीटा DC अपॉन 1 प्लस बीटा DC, आणि बीटा DC इज इक्वल टू अल्फा DC अपॉन 1 मायनस अल्फा DC. हे रिलेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतरची डेफिनेशन आहे डायनॅमिक इनपुट रेजिस्टन्स RI, the ratio of change in base emitter voltage and resulting change in base current at a constant collector base voltage is called dynamic input resistance. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच्यावरनं डेफिनेशन तुम्हाला तयार करता येईल. RI इज इक्वल टू डेल्टा VB अपॉन डेल्टा IB इफ VC इज कॉन्स्टंट. या फॉर्म्युल्यावरनं डेफिनेशन तुम्हाला तयार करता येईल. सो डायनॅमिक इनपुट रेजिस्टन्स इट इज द रेशिओ ऑफ काय चेंज इन बेस इमिटर व्होल्टेज अँड रिझल्टिंग चेंज इन बेस करंट ॲट कॉन्स्टंट कलेक्टर बेस व्होल्टेज. ॲट कॉन्स्टंट कलेक्टर बेस व्होल्टेज CB व्होल्टेज कॉन्स्टंट असलं पाहिजे. आउटपुट डायनॅमिक रेजिस्टन्स RO, the ratio of change in collector emitter voltage VC and the change in collector current IC for constant base current IB is called output dynamic resistance of that transistor. फॉर्म्युला लक्षात घ्या. RO is equal to delta VC upon delta IC at constant IB. AC current gain त्याला रिप्रेझेंट केलं तर बीटा AC. The ratio of collector current to base current is called AC current gain, or you can write the ratio of change in collector current to change in base current is called AC current gain. So beta AC is delta IC upon delta IB. नंतर लॉजिक गेट हा कॉन्सेप्ट आहे. सो लॉजिक गेट डेफिनेशन इज अ डिजिटल सर्किट which works according to some logical relationship between input and output voltage is called logic gate. What is Boolean expression? The mathematical statement that provides relationship between input and output is called Boolean expression. Truth table, a table that shows all possible combinations of input
अँड द करस्पॉन्डिंग आउटपुट इज कॉल्ड ट्रूथ टेबल. वेगवेगळे गेट्स, त्यांचं बुलन एक्सप्रेशन आणि ट्रूथ टेबल मी या ठिकाणी देतोय. पहिलं आहे ऑर गेट. ऑर गेटचा सिम्बॉल या प्रकारे तुम्हाला काढायचा आहे आणि याचं आउटपुट जे आपल्याला मिळतं त्याचं बुलन एक्सप्रेशन असतं y इज इक्वल टू a प्लस बी. सो ट्रूथ टेबल इज ए बी आणि y असे 3 कॉलम्स दाखवायचे आणि तुम्हाला ट्रूथ टेबल या ठिकाणी दिसतं आहे 0 0 0 0 1 1 1 0 1 आणि 1 1 1. ओके. सेकंड गेट इज अँड गेट. इट्स लॉजिकल सिम्बॉल इज लाईक दिस. बुलन एक्सप्रेशन इज y इज इक्वल टू a डॉट बी और a इंटू बी म्हटलं तरी चालतं आणि ट्रूथ टेबल इज ए बी वाय 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1. Basic gate is NOT gate. Symbol is, logical symbol is like this. Output is inverse of A. So Boolean expression is y is equal to A bar. So A एकच इनपुट असेल, एकच आउटपुट असेल या ठिकाणी, हे लक्षात घ्या. इनपुट जर 0 असेल तर आउटपुट 1 मिळतं, इनपुट जर 1 असेल तर आउटपुट 0 मिळतं. दे NAND gate आणि NOR gate, these are called universal gates because with the help of which you can construct any gate. NAND gate लॉजिकल सिम्बॉल आहे अँड फॉलोड बाय नॉट फॉलोड बाय अँड. सो इट इज NAND. NAND गेटचा सिम्बॉल हा आहे. अँडच्या समोर नॉट जोडायचा आहे तर हा NAND गेट तयार होतो. NANDचा सिम्बॉल अँडच्या समोर एक सर्कल दाखवलेला आहे आणि बुलन एक्सप्रेशन आहे NAND गेटसाठी y इज इक्वल टू a इंटू बी बार. सो ए बी आणि y इज a डॉट बी बार. सो 0 0 1 0 1 1 1 0 1 अँड 1 1 0. आता त्याचा ट्रूथ टेबल. सिमिलरली नॉर गेट. नॉर गेटचा लॉजिकल सिम्बॉल ऑरच्या समोर नॉट जोडायचं तुम्हाला. सो ऑरच्या समोर सर्कल दाखवा, हा झाला नॉरचा सिम्बॉल. हा बुलन एक्सप्रेशन आहे याचं y इज इक्वल टू a प्लस बी बार. ट्रूथ टेबल आहे 0 0 1 0 1 0 1 0 0 1 1 0. ऑर गेटच्या उलटा टेबल येतो. इथे 0 1 1 1 आहे ऑरमध्ये, तर नॉरमध्ये 1 0 0 0 येईल. जर तुम्हाला पूर्ण 1 ते 16 चॅप्टरचा एकच कंप्लीट व्हिडिओ पाहिजे असेल डेफिनेशन आणि लॉजचा, तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, विसरू नका.